सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी मराठीचा बोर्ड पेपर उद्याला म्हणजेच की 12 फेब्रुवारीला होणार आहे. आणि तुमच्याकडे आज म्हणजेच की 11 फेब्रुवारी हा एक कंप्लीट दिवस आहे. या 11 फेब्रुवारी म्हणजे आजमध्ये एका दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता, म्हणजेच जर तुम्ही हा व्हिडिओ कधीही पाहत असाल, आज जेव्हा मी सकाळी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे, टाकणार आहे, तेव्हा पाहत असाल किंवा दुपारी 12 नंतर पाहत असाल, त्यानंतर दुपारी 3 ते 4 वाजता किंवा संध्याकाळी किंवा काही तास जरी तुमच्या पेपरला बाकी असतील, रात्री तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आज 11 फेब्रुवारीला, तरीही काही तास बाकी असतील पेपरला तुमच्या, तरीही जे मी तुम्हाला सांगणार आहे की असे क्वेश्चन तुम्हाला सांगणार की तुम्ही ते कमी वेळेमध्ये प्रिपेअर करू शकता, कमी वेळेमध्ये प्रिपेअर करू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगणार आहे 80 पैकी मराठीसाठी. आणि त्यासोबत सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे टाईम मॅनेजमेंट. हा तुमचा 3 तासाचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तो 80 मार्काचा, एवढं लक्षात ठेवा. टाईम मॅनेजमेंट म्हणजेच काय की 3 तासाचा पेपर, पूर्ण 3 तासामध्ये 80 मार्काचा पेपर कम्प्लिटली सोडवणे. कसा सोडू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की टाईम मॅनेजमेंट का इम्पॉर्टंट आहे पहा. तुमचा इंग्लिशचा पेपर झालेला आहे. इंग्लिशचा पेपर एवढ्या विद्यार्थ्यांना भारी गेलेला आहे ना की 80 मार्काचा पेपर 3 तासामध्ये त्यांनी कंप्लीट नाही सोडवला. मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे इंस्टाग्रामवरती सुद्धा मेसेज आले की दादा, आम्ही जवळपास 20-20, 25-25 मार्काचा पेपर राहिला आमचा, सोडला, म्हणजे तो कंप्लीट नाही झाला पेपर लिहिणे, कारण की आमचा पॅरेग्राफ वगैरेमध्ये सुद्धा जास्त टाईम कन्झ्युम झाला. बट विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, इंग्लिशच्या पेपरला मी स्ट्रॅटजी शेअर केली होती. मागचे 3 ते 4 वर्ष झाले सेम स्ट्रॅटजी मी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना 12वीच्या इंग्लिशच्या पेपरसाठी सांगत होतो की कसे तुम्ही 3 तासामध्ये 80 मार्काचा कंप्लीट पेपर सोडू शकता. ज्यांनी फॉलो केली स्ट्रॅटजी, त्यांचा मला मेसेज आला की दादा हां, आम्ही तुमची स्ट्रॅटजी फॉलो केली आणि आम्ही पूर्ण पेपर लिहिलेला होता. म्हणजे आता इंग्लिशचा पेपर झाला ना तुमचा 10 फेब्रुवारीला, तेव्हा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपली बारी आहे मराठीसाठी. तुम्ही विश्वास ठेवा, मी जे सांगत आहे एकदम जेन्युइनली, प्रामाणिकपणे मी सांगत आहे, म्हणून तुम्ही सुद्धा ते प्रामाणिकपणे फॉलो करा मी जे सांगतो तुम्हाला. कारण की विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला असंच टाईमपास सांगत नाही, कारण की माझा एक्सपिरियन्स आहे इथं 5 वर्षाचा. ओके, 5 वर्षाचा म्हणजेच काय की 2020 पासून याच यूट्यूब चॅनलवरती मी सगळ्या विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीसाठी गायडन्स प्रोव्हाइड करत असतो. जेव्हा बोर्डाचे पेपर असतात तेव्हा आणि पुढे सुद्धा, स्पेशली 10वी आणि 12वी बोर्ड एक्झामसाठी त्यानंतर, है ना. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही फॉलो इथं नक्की करा. तर चला आपण मराठीसाठी पाहूया. तर मराठीच्या पेपरसाठी आपले आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 पॉईंट एक्सप्लेन करणार आहे. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजेच की आपण पाहणार आहोत की कोणते क्वेश्चन्स तुम्ही करू शकता, म्हणजे करायचे आहेत ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला, म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पाहता म्हणजे तुम्हाला करावंच लागणार आहे. ओके, वेळ आहे तुमच्याकडे, अजून वेळ गेलेली नाही आहे. तर कोणते क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत ते सांगतो, म्हणजे त्याची प्रिपरेशन. त्याचा सेकंड पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट पेपरसाठी तुम्ही कसं करू शकता, आणि तो करायचा आहे तुम्हाला जर तुम्हाला 3 तासामध्ये 80 मार्काचा पेपर सोडायचा असेल तर. तर चला मी तुम्हाला इथं सांगतो. ओके, तर पण त्या अगोदर पहा, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आता चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करायला का सांगतो, कारण की पहा, मला एवढा विद्यार्थ्यांचा भरपूर रिस्पॉन्स मिळत आहे ना, खूप जास्त. आणि मला माहिती आहे बोर्ड एक्झामच्या वेळेस मला खूप जास्त रिस्पॉन्स इथं मिळत असते. मग आता तुम्हाला सुद्धा एक चांगले पुढचे पेपरसुद्धा सोडवायचे असतील तर या चॅनल सबस्क्राईब करणे खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तर पुढचे जे व्हिडिओज आहेत तुम्हाला ते यूट्यूब तुम्हाला ॲटोमॅटिकली दाखवते, रिकमेंड करते. जर सबस्क्राईब नाही केलं, हा एक व्हिडिओ पाहणार तुम्ही आणि पुढचे व्हिडिओ तुम्हाला नाही मिळणार पुढच्या पेपरचे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी इथं काय करा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज इथं मिळणार आहे. तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया. तर पहा, सगळ्यात पहिले आपण जर पाहिलं तर 12वीचा टोटल 80 मार्काचा तुमचा पेपर असते. ओके, टोटल तुमचा 80 मार्काचा पेपर असते. एकूण 80 मार्काचा पेपर आहे तुमचा. याच्यामध्ये 5 विभाग असतात तुमचे. ओके, गद्य, पद्य, साहित्य प्रकार, उपयोजित, मराठी आणि व्याकरण व लेखन. हे 5 विभागाला असे मार्क्स डिवाइड केले आहेत, टोटल 80 मार्क्ससाठी. ठीक आहे. सगळ्यात पहिला पॉईंट काय आपला आजचा, की आपल्याला कोणकोणते क्वेश्चन करायचे आहेत एका दिवसामध्ये. चला पाहूया. तर पहा, तुम्हाला सगळ्यात पहिले आज काय करायचं माहिती आहे का, एक 5 नंबरचा विभाग आहे, तो म्हणजेच की व्याकरण व लेखन. व्याकरण व लेखनामध्ये एक प्रश्न राहते, तो म्हणजे सगळ्यात सोपी, तो म्हणजेच की दुसरा प्रश्न निबंध लेखन. किती मार्कसाठी आहे तो, 10 मार्कसाठी आहे. ओके, तर हा जो 10 मार्कसाठी मला प्रश्न आहे, याच्यामध्ये 5 प्रकारचे निबंध असतात. वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध आणि वैचारिक निबंध. 5 प्रकारचे निबंध असतात आणि तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा
5 प्रकारच्या निबंधाचे टॉपिक दिले जातात. म्हणजे समजा आता वर्णनात्मक निबंध आहे, तर वर्णनात्मक निबंधाचा एक टॉपिक, व्यक्तिचिन्हात्मक निबंधाचा एक टॉपिक आणि असे बाकीचे 3 आहेत त्याचे असे 3 टॉपिक, म्हणजे असे टोटल 5 टॉपिक दिले जातात. त्यापैकी कोणतेही तुम्हाला 5 पैकी 1 सोडवावा लागतो. किती मार्क्ससाठी? 10 मार्क्ससाठी, है ना? तर 5 पैकी 1 निबंध 10 मार्क्ससाठी तुम्हाला सोडवावा लागतो. ओके. तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का आता? आता पहा, जे विद्यार्थी खूप जास्त इथं म्हणजे सिरियसली त्यांनी स्टडी केलेला आहे त्यांच्यासाठी सांगतो. तर त्यांनी काय करायचं माहिती आहे का? हे 5 प्रकारचे निबंध आहेत ना, मला माहिती आहे की 5 प्रकारचे निबंध तुम्ही वर्षभर चांगला अभ्यास वगैरे केलेला असेल, ठीक आहे. बट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. असं नाही की बा जो हुशार आहे किंवा ज्याला काही येत नाही असं काहीच नाही. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जे व्हिडिओ पाहता, तुम्ही एक गोष्ट करायची आहे पहा. 5 प्रकारचे निबंध आहेत ना, याच्यापैकी एक सगळ्यात सोपी प्रकार आहे, तो म्हणजेच की वैचारिक निबंध. ओके. वैचारिक निबंध हा सगळ्यात सोपी प्रकारचा इथं निबंध लेखनाचा प्रकार आहे. का सोपी आहे पहा. आता वैचारिक निबंधामध्ये काय होते माहित आहे का? तुम्हाला एक विषय दिला जातो, एक टॉपिक दिला जातो निबंध लेखनाचा. ओके. त्या निबंध लेखनाच्या टॉपिकवरती तुम्हाला वैचारिक निबंध म्हणजेच काय? वैचारिक म्हणजेच काय? विचार. तुमचे जे विचार असतात ते तुम्हाला इथं मांडायचे असतात. ते तुम्हाला निबंधामध्ये लिहायचे असतात. आता निबंध लेखन म्हणजेच काय हे तर तुम्हाला सांगण्याची गरजच नाहीये. निबंध लेखन म्हणजे एक विषय असते. त्या विषयावरती एक टॉपिक असते. त्या टॉपिकवरती तुम्हाला भरपूर माहिती यामध्ये लिहायची असते. त्याला म्हणतात इथं निबंध लेखन. आता वैचारिक निबंध का सोपी आहे? कारण की पहा, याच्यामध्ये तुम्हाला सिम्पली तुमचे जे विचार आहेत समजा फॉर एक्झाम्पल आपण एखादा टॉपिक घेतला. समजा फॉर एक्झाम्पल आता माझी शाळा हा तर एक खूप सोपी टॉपिक झाला जो 10वीच्या पेपरमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकते. किंवा समजा आपण एक पकडलं की नवीन तंत्रज्ञान असं ओके ना. नवीन तंत्रज्ञान हा विषय आपण पकडला आणि याच्यावरती सांगितलं तुम्हाला की नवीन तंत्रज्ञान याच्यावरती तुम्ही काय लिहा? वैचारिक निबंध लिहा. आता नवीन तंत्रज्ञानामध्ये तुम्ही स्वतःची जे विचार असतील ते लिहाल ना. प्रत्येक विद्यार्थ्यांचे आपापले विचार असतील नवीन तंत्रज्ञानावरती. आता तुम्ही 12वी आहात तर एवढं तर तुम्हाला लिहिता आलंच पाहिजे, आहे ना? तुम्ही जर 12वी आहात मराठीमध्ये तर तुम्हाला इथं लिहिताच आलं पाहिजे. विचार तुमचे काय असतील नवीन तंत्रज्ञानावरती. हे तुम्ही शॉर्ट पॅराग्राफ जरी 5 पॅराग्राफ जरी लिहिले तर 10 मार्क्ससाठी तुम्हाला इथं मिळतात. ओके. तर आपण पाहिलं की सगळ्यात सोपी प्रकार आहे तो म्हणजेच की वैचारिक निबंध. तुम्हाला घरी काय करायचं आज माहिती आहे का? जेव्हा तुम्ही आता व्हिडिओ पाहता, जेवढा वेळ आहे तुमच्याकडे, तर त्यामध्ये तुम्ही काम करायचं. वैचारिक जो निबंध आहे ना, त्याचे जे पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर राहतात, पास्ट इयर क्वेश्चन पेपर प्लस तुमचे सराव पेपर झाले असतील, तुमचे प्रॅक्टिस पेपर झाले असतील, प्लस तुमच्याकडे प्रथम सत्राचे पेपर असतील. प्रथम सत्राचे पेपर असतील, तर या प्रश्नपत्रिकेमधून जे वैचारिक निबंध आहेत, जे वैचारिक निबंध आहे विद्यार्थी मित्रांनो, ते पाहायचं. 5 प्रकारचे निबंध तुम्हाला त्या पेपरमध्ये दाखवतात. ओळखायचं वैचारिक निबंध कोणता आहे, ठीक आहे. तर त्याच्यावरती तुम्ही काय करायचं? ते प्रश्न तुम्ही सोडवायचे. प्रश्न सोडवायचे म्हणजेच काय? की वैचारिक निबंधाचा जो टॉपिक दिलाय तो घ्यायचा आणि त्याच्यावरती तुमचा ॲन्सर लिहायचं. याची प्रॅक्टिस करायची तुम्ही. किती प्रश्नाची प्रॅक्टिस करायची? कमीत कमी सांगत आहे, कमीत कमी 2 प्रश्न. कमीत कमी 2 प्रश्न आज तुम्ही सोडवा. 2 प्रश्नाची तुम्ही कमीत कमी आज प्रॅक्टिस करा अशी ओके, वैचारिक निबंधाची. मी गॅरंटीड सांगू शकतो आज तुम्ही असं केलं तर उद्या जेव्हा हा विषय येणार वैचारिक निबंधाचा तुम्हाला टॉपिक येणार, तुम्ही गॅरंटीड 10 मार्काचा एकदम बेस्ट तुमचा पेपर सोडवू शकता. ठीक आहे. हे मी तुम्हाला सांगितलं. आता पहा मोस्ट इम्पॉर्टंट की पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर तुमच्याकडे नसतील तर विद्यार्थी मित्रांनो कुठूनही मिळतात सिम्पली तुम्हाला डोंट वरी. ओके. माझंच ॲप आहे नॉलेज किडा म्हणून. ओके. नॉलेज किडा म्हणून जे आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आहे ना, तेच तुम्ही जर प्ले स्टोअरवरती गेले नॉलेज किडा सर्च केलं तर तुम्हाला ते ॲप आपलं मिळून जाणार आहे. असं सर्च करायचं नॉलेज इंग्लिशमध्ये मराठीमध्ये किडा हे तुम्ही सर्च केलं तर येऊन जाते. ओके. आणि पहा किंवा तुम्हाला डायरेक्टली लिंक या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाते. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. किंवा सिंपल सांगतो एक गोष्ट मी तुम्हाला, काहीच करू नका. माझं इंस्टाग्रामचं पेज आहे. ओके. माझं जे नाव आहे _कृष्णा DATKAR. ओके. कृष्णा दातकर हे तुम्ही सर्च करा इंस्टाग्रामला. ओके. _कृष्णा_दातकर इंस्टाग्रामवरती माझं पेज आहे ज्याच्यावरती 75,000 आपले फॉलोअर आहेत. सगळे विद्यार्थी आहेत 10वी 12वीचे. तुम्ही त्या पेजवरती जा. त्या पेजवरच्या स्टोरीमध्ये चेक करा, ॲपची लिंक दिलेली आहे. ओके. आणि त्या पेजवरती सुद्धा मी इम्पॉर्टंट व्हिडिओज टाकले आहेत मराठीचे सुद्धा, ते तुम्ही चेक करा. आणि त्या इंस्टाग्राम पेजवरती सुद्धा तुमचे अजून पुढच्या पेपरचे व्हिडिओज येणार आहेत. म्हणून इंस्टाग्रामवरती जाऊन कृष्णा दातखळे सर्च करायचं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतरची गोष्ट मी तुम्हाला
तुम्हाला इथं सांगत आहे. ओके, व्हिडिओच्या लास्टला मी तुम्हाला एक वेळ सांगून देणार आहे पुन्हा, ठीक आहे. तर असं तुम्ही करायचं, तिथं तुम्हाला पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर मिळून जातील. ॲपमध्ये फ्री मटेरियल ऑप्शन आहे, ठीक आहे. फ्री मटेरियल ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये फ्रीमध्ये तुम्हाला भेटतील, पेड नाही आहे, फ्री आहेत. ओके, तर आज तुम्हाला असं करायचं आहे की ती वैचारिक निबंधाची प्रॅक्टिस 10 मार्कसाठी 2 प्रश्न प्रॅक्टिस आज 100% करायची. तर चला आपले 10 मार्काची प्रिपरेशन इथं आज होऊन जाणार, ठीक आहे. आता पुढे काय करायचं पहा. पुढे आहे तुम्हाला ते म्हणजेच की पद्य विभाग. पद्य विभागामध्ये काय करायचं पहा. आज तुम्हाला जे करायचं आहे ते सांगत आहे. पद्य विभागामध्ये तुमच्या ज्या कविता तुम्हाला दिलेल्या आहेत मराठीमध्ये, तर मराठीमध्ये ज्या कविता दिल्या आहेत त्यावरती प्रश्न तुम्हाला फिक्सवाले येतात. ते म्हणजेच की पहिला काव्यपंक्तीचा अर्थ लिहा 4 मार्कसाठी. नंतर काव्यसौंदर्य सोडवा किंवा रसग्रहण सोडवा. किंवा मध्ये आहे एक तर हा काव्यसौंदर्याचा प्रश्न सोडवा किंवा रसग्रहण सोडवा. याच्या 4-4 लाईन तुम्हाला 4 ते 6 लाईन दिल्या जातात कवितेच्या, त्याच्यावरती प्रश्न असतात आणि 4 मार्क्ससाठी, ठीक आहे. ओके, आणि हे जे 3 कविता आहेत, काव्यपंक्तीचा अर्थ लिहा याच्यासाठी वेगळी कविता, काव्यसौंदर्यासाठी वेगळी कविता आणि रसग्रहणसाठी वेगळी कविता आहे, ते एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, जेवढ्या कविता तुम्हाला दिलेल्या आहेत मराठीच्या पुस्तकामध्ये, हे पुस्तक आहे समजा मराठीचं, याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या कविता दिलेल्या आहेत त्या सगळ्या कवितेचं लक्षात ठेवा. तुम्ही अभ्यास करायचा आहे. काव्यपंक्तीचा अर्थ लिहा आणि काव्यसौंदर्य. रसग्रहण करू नका, नका करू. का नका करू? आता ठीक आहे, ज्यांचा अभ्यास झाला असेल रसग्रहणाचा, त्यांनी केलेलं असेल परफेक्ट, तर ठीक आहे तुम्ही करा. बट ज्यांचा चांगला अभ्यास नाही झाला, मला माहिती आहे असेच विद्यार्थी माझा व्हिडिओ पाहतात की ज्यांचा इथं भरपूर चांगला अभ्यास नाही झाला आहे ना, म्हणून तुम्ही रसग्रहणाचे अभ्यास करू नका. कारण की रसग्रहण तुम्हाला हार्ड वाटू शकते, भारी जाऊ शकते. त्या मानाने, कारण की काव्यसौंदर्य सोपी आहे. कारण की काव्यसौंदर्य लिहा किंवा रसग्रहण लिहा असा एक प्रश्न येते. मग काव्यसौंदर्याचा तुम्ही काय करा, अभ्यास करा आज. काव्यसौंदर्य आणि काव्यपंक्तीचा अर्थ लिहा. 4+4 8 मार्कसाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके, कसा अभ्यास करायचा पहा. ज्या कविता दिल्यात, एक कविता घ्यायची, पहिली वाली घेतली समजा, त्याचा काव्यपंक्तीचा अर्थ काय हे तुम्ही कविता वाचायची, समजून घ्यायची, अर्थ त्याचा काय समजून घ्यायचा. तुमचं गाईड असेल, तुमच्या टीचरनी तुम्हाला शिकवलं असेल, ओके, त्यामधून, आणि तुम्ही त्याचं ॲन्सर लिहायचं, प्रॅक्टिस करायची. काव्यपंक्तीचा अर्थ लिहा, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा, ठीक आहे. 2 ते 4 पॅराग्राफ जेवढे तुम्ही लिहू शकता त्याच्यामधले, ओके, म्हणजे ॲन्सरमध्ये तेवढे काव्यपंक्तीचा अर्थ लिहा. त्यानंतर काव्यसौंदर्य. काव्यसौंदर्य म्हणजेच काय होते की जे कविता दिली आहे त्या कवितेचं सौंदर्य काय, कवितेची भाषा कशी आहे, कवितेमधून काय मेसेज दिलेला आहे, कवितेचा लेख कवी कोण आहे, कवयित्री कोण आहे, हे तुम्हाला तिथं लिहायचं असते. ओके, काव्यसौंदर्यामध्ये आहे ना, भाषेची रचना कशी गेलेली आहे, कोणते शब्द वापरल्या गेलेले आहेत, हे तुम्हाला काव्यसौंदर्यामध्ये लिहायचं असते. एकदम सोपी आहे. जेव्हा तुम्ही काव्यपंक्तीचा अर्थ लिहा हे कराल, ऑटोमॅटिकली काव्यसौंदर्य तुमचं कव्हर होणार आहे त्यामध्ये, आहे ना. ओके, म्हणजे काव्यसौंदर्य करा आणि काव्यपंक्तीचा अर्थ करा. थोडंफार सेमच आहे, फक्त थोडेफार ॲडव्हान्स पॉईंट तुम्हाला काव्यसौंदर्यामध्ये करावे लागतात, पण एवढं जास्त भारी नाही आहे, ठीक आहे. तर 8 मार्कासाठी तुम्ही हे प्रिपरेशन कराल. 2 कविता तुम्हाला 100%, आणि दोन्ही कविता हे वेगवेगळ्या असतील म्हणून लक्षात ठेवा. म्हणून सगळ्या कवितेचं करून जा, कारण की त्यापैकी तर फिक्स येणारच आहे. कोणती एक कविता काव्यपंक्तीचा अर्थ लिहा, कोणती एक कविता काव्यसौंदर्य, आहे ना. आणि त्यानंतर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही या कवितेचं काव्यपंक्तीचा अर्थ लिहा, काव्यसौंदर्य कराल विद्यार्थी मित्रांनो, तुमची ऑटोमॅटिकली हा जो पहिला प्रश्न आहे ना, किती मार्कसाठी, 8 मार्कासाठी हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो ऑटोमॅटिकली कव्हर होणार आहे. कारण की जेव्हा तुम्ही सगळ्या कवितांची प्रिपरेशन कराल आज, काव्यपंक्तीचा अर्थ लिहा आणि तुमचं काव्यसौंदर्य, तर ऑटोमॅटिकली याच्यामध्ये सुद्धा एक कविता येणार आहे या कृती क्रमांक 2 मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला आकलनकृती म्हणजेच काय, जे कविता देणार प्रश्नपत्रिकेमध्ये त्यामधून तुम्हाला उत्तरं शोधून लिहावे लागतात, आणि अभिव्यक्ती कृती म्हणजे स्वतःचं मत लिहावं लागते. म्हणजेच काय की तुम्हाला ऑटोमॅटिकली याचा अभ्यास तुम्ही तुमचा करून घ्याल, म्हणजे जेव्हा तुम्ही काव्यसौंदर्य आणि काव्यपंक्तीचा अर्थ लिहा हे कराल, ठीक आहे ना. म्हणजे 8 मार्क तुमचे हे सुद्धा फिक्स होतील. म्हणजे 8 मार्क हे आणि 8 मार्क हे, 8+8 16 मार्काची प्रिपरेशन कवितेसाठी आज तुम्ही गॅरंटीड करू शकता विद्यार्थी मित्रांनो, 100% करू शकता. विश्वास ठेवा, मी जे सांगत आहे ना ते खरोखर एकदम बेस्ट आहे आणि खरोखर तुम्ही ते करू शकता. तर 16 मार्क हे झाले, प्लस 10 मार्काचं निबंध लेख. किती मार्क झाले, एकूण 26 मार्काची प्रिपरेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे. अजूनही सांगतो काय करायचं पहा. आता आहे तुम्हाला पुढचं, ते म्हणजेच की सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आणि एकदम सोपी सांगत आहे, ठीक आहे ना. आता विद्यार्थी मित्रांनो एक पहा, आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहताना म्हणजे गॅरंटीड तुम्हाला सगळं समजत आहे, एकदम चांगल्या पद्धतीनं समजत आहे, है ना. विश्वास ठेवा, मी जे सांगत आहे एकदम बेस्ट आहे. याच्यासारखं बेस्ट तुम्हाला कुठंच मिळणार नाही आहे. म्हणून अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा, विसरून जाता तुम्ही नंतर, म्हणून मी तुम्हाला इथं सांगत आहे, ठीक आहे. पहा आता पहा मोस्ट इम्पॉर्टंट,
ज्यांची पासिंगची गॅरंटी नाही ना, त्यांना मी इथं पास करून घेण्याची गॅरंटी घेऊ शकतो. फक्त मी जे सांगत आहे ते तुम्ही इथं करा आणि ज्यांना मार्क्स वाढवायचे आहेत, ते जे मी सांगत आहे ते तुम्ही करा. ऑटोमॅटिकली तुमचे मार्क्स इथं वाढणार आहेत. ठीक आहे. तर पहा, तुम्हाला आता एक प्रश्न असतात ते म्हणजेच पहा, स्वमत अभिव्यक्ती, स्वमत अभिव्यक्ती. पहिल्या पॅराग्राफमध्ये असते तुम्हाला पुस्तकामधून जो पॅराग्राफ येतो त्याच्यामध्ये 4 मार्क्ससाठी आणि जो अनसीन सॉरी पुस्तकामधूनच पॅराग्राफ येते तुम्हाला त्याच्यामध्ये 4 मार्क्ससाठी. ओके. स्वमत अभिव्यक्ती आणि एक तुम्हाला असते अभिव्यक्ती कृती ते म्हणजेच की काय तुमच्या कवितेवरती 4 मार्क्ससाठी. असे 3 प्रश्न असतात तुम्हाला स्वमत अभिव्यक्तीचे. आता स्वमत अभिव्यक्ती म्हणजेच काय पहा, सिंपल आहे. एक टॉपिक दिला जातो तुम्हाला. जसं की समजा आपण उदाहरण घेतलं जसं की अ, आपण उदाहरण घेतलं की शाळा ही महत्त्वाची म्हणजे का आहे? म्हणजे शाळा ही महत्त्वाची का आहे? शाळा ही महत्त्वाची का आहे? हे एक प्रश्न म्हणजे तुम्हाला दिला समजा. तर तुम्ही तुमचं मत लिहाल किंवा शाळा ही महत्त्वाची का आहे? कारण की जेव्हा आपण शाळेमध्ये विद्यार्थी जातो लहानपणापासून, तर तो जे बेसिक त्याचं शिक्षण आहे तो कंप्लीट करते. म्हणजे मराठीमध्ये लिहाल तुम्ही, आहे ना? जे त्याचं शिक्षण आहे तो पूर्ण करतो. त्यानंतर जे महत्त्वाचं शिक्षण असते त्यांचं वेगवेगळ्या विषयाचं, भाषा शिकण्याचं जे त्याचं वय असते तेव्हापासून त्याची सुरुवात होत असते म्हणून शाळेत जाणे हे महत्त्वाचं आहे. हे माझं मत झालं. मी इथं आताच्या आता तयार केलं. आताच्या टॉपिकसुद्धा घेतला व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करताना. आता उत्तरसुद्धा सांगितलं. मग तुम्हाला अशाच पद्धतीचे 12वी जरी असले ना, एकदम सोपी टॉपिक येतात तुम्हाला स्वमत अभिव्यक्तीचे. पहा 4 मार्क्ससाठी येतात तुम्हाला. आता मी एक गोष्ट सांगतो. आता स्वमत म्हणजेच काय? स्वतःचं मत. तुम्ही जे लिहाल ते बरोबर असेल. जेव्हा पेपर चेक करतील टीचर तुमचे, तुमचं मत पाहतील. जर समजा तुम्ही असं केलं, की तुमच्या पुढच्या मित्राचं पाहून लिहायला ट्राय केलं, की स्वमत अभिव्यक्तीचं उत्तर दाखव बा मला, असं तुम्ही केलं, तर फायदा काही नाही. कारण की ते तर तुमच्या मित्राचं स्वमत झालं ना. तुमचं मत काय त्या टॉपिकवरती आणि सोपी टॉपिक येतात तुम्हाला आणि मराठीमध्ये लिहावं लागतं. इंग्लिशमध्ये सुद्धा नाही लिहावं लागत. मराठीमध्ये लिहावं लागते. म्हणून तुम्ही तुमचं मत लिहायचं जो सुद्धा टॉपिक देतील तुम्हाला त्या टॉपिकवरती त्या स्वमत अभिव्यक्तीच्या प्रश्नामध्ये. कारण की पहा 3 प्रश्न येतात प्रत्येकाला 4 मार्क असे टोटल 12 मार्कसाठी. जर तुम्ही स्वतःचं मत लिहिलं ना, मी सांगतो कमीत कमी 2 मार्क तर तुम्हाला 100% मिळतात. कमीत कमी, आहे ना. 4 मार्कसाठी आहे ना, छोटे-छोटे 4 पॅराग्राफ लिहायचे तुम्ही. सिंपल सांगतो छोटे-छोटे 4 पॅराग्राफ. ओके. 3 ते 4 लाईनवाले 4 पॅराग्राफ तुम्ही असे लिहिले तर 4 मार्क तुम्हाला इझिली मिळून जातात. 3 ते 4 लाईनचे 4 पॅराग्राफ, आहे ना. तर 2 मार्क तर मिळतातच. पण काही-काही जणांना 4 मार्कसुद्धा मिळू शकतात. 3.5 3 मार्कसुद्धा मिळू शकतात एकदम चांगलं लिहिलं तर. ओके. तर हे तुम्हाला करायचं आहे. ओके. तर 12 मार्क्ससाठी एकदम सोपीवाले प्रश्न आहेत. किती सांगितले मी तुम्हाला पहा, आपण अगोदर पाहिलं 26 मार्क आणि हे झाले विद्यार्थी मित्रांनो 12 मार्क. तर टोटल 38 मार्क. किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 38 मार्क्स झाले. 38 मार्क्सची प्रिपरेशन तुम्ही या एका दिवसामध्ये करू शकता. ओके. म्हणजे प्रॅक्टिस करून. तुम्हाला याची प्रॅक्टिस करा पास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरमधून. ठीक आहे. एवढं झालं तुमचं. आता पुढे काय करायचं पहा सांगतो. आता पुढे पहा काय करायचं. तर पुढे जे आहे ना तुम्हाला आता बाकीचे कोणते-कोणते प्रश्न राहिले ते सांगू. आता बाकीचे तुम्हाला हे प्रश्न राहिले. एक तुमचा पॅराग्राफ येतो त्याच्यावरती आकलन कृती, दुसरा पॅराग्राफ येतो त्याच्यावरती आकलन कृती आणि तिसरा पॅराग्राफ तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा येतो त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला आकलन कृती. दादा हे आकलन कृती काय? सिंपल आहे. जो पॅराग्राफ येते तुम्हाला त्या पॅराग्राफमधून आकलन कृती म्हणजेच तुम्हाला किती आकलन झालेलं आहे, पॅराग्राफ तुम्हाला किती समजलेला आहे, तर ते त्याच्यावरती प्रश्न असतात. म्हणजे तुम्हाला आकलनकृती म्हणजेच काय होते, रिकाम्या जागा, जोड्या जुळवा, चूक की बरोबर, वाक्य रचना बरोबर म्हणजे सिक्वेन्सनुसार लावा, ऑर्डर बरोबर लावा वाक्यांची, जसं पॅराग्राफमध्ये आहे तसं, आहे ना. कारणे द्या. ओके. त्यानंतर एक्सप्लेन करा. अशा टाईपचे तुम्हाला त्यामध्ये आकलनकृतीचे प्रश्न विचारतात आणि हे इझिली तुम्ही सोडवू शकता ना. एक काम करायचं जेव्हा क्वेश्चन पेपर येते, व्यवस्थित 5 ते 6 मिनिट त्या पॅराग्राफ वाचायला द्यायचे. पॅराग्राफ वाचायचा, समजून घ्यायचा. आता मला असं वाटते तुम्ही 12वी मराठी वाचायला तुम्हाला काही हरकत नाही. मराठी समजून घ्यायला काही हरकत नाही, आहे ना. तुम्हाला समजते, वाचता येते. वाचल्यानंतर, समजल्यानंतर तुम्ही हे प्रश्न सोडवायचे आकलन कृतीवाले. ओके. एकदम इझिली. म्हणजे यामध्ये तुम्हाला काही म्हणजे आता अशी स्पेशली गरज नाही आहे, आहे ना. जास्त फोकस करण्याची. जे मी तुम्हाला 38 मार्काचे क्वेश्चन सांगितले त्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस करा. असं माझं म्हणणं नाही आहे, की या प्रश्नावरती तुम्ही फोकस नका करू म्हणून. याच्यासाठी साठी सुद्धा तुम्ही जे पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामधून थोडी-थोडी एका-एका पॅराग्राफची तुम्ही इथं नक्की आणि नक्की प्रॅक्टिस करा. कारण की वेळ आहे तुमच्याकडे तर तुम्ही प्रॅक्टिस तर करायचीच आहे 100%. ओके. तर हे तुम्हाला करायचं आहे. म्हणजे हे ऑटोमॅटिकली हे पॅराग्राफचे प्रश्न तुमचे कव्हर होतील. कवितेसाठी तर मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. ओके.
त्यानंतर पहा आता साहित्य प्रकार कथा. आता साहित्य प्रकार कथेमध्ये सुद्धा तुम्हाला हा एक उतारा येते. या उतार्यामध्ये तुम्हाला म्हणजे पॅरेग्राफ येते. याच्यामधून शोधून तुम्हाला आकलनकृती म्हणजेच काय ते रिकाम्या जागा जुळवा, चुकी बरोबर आहे ना, जोड्या जुळवा, त्यानंतर कारणे द्या वगैरे अशा पद्धतीचे जे शोधून लिहावे लागतात तुम्हाला उतार्यामधून पॅरेग्राफमधून तसे प्रश्न येतात. ओके. त्यानंतर हे जे राहतात हा वाला प्रश्न साहित्य प्रकार कथामध्ये याच्यामध्ये पॅरेग्राफ येत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे एवढा वेळ नाही आहे आता की तुम्ही जे डायरेक्टली प्रश्न येतात त्याची प्रिपरेशन करू शकता म्हणून. ठीक आहे. ज्यांच्याकडे वेळ असेल ते नक्की करा. पण मला माहिती आहे खूप जणांकडे एवढा वेळ नाही आहे. म्हणून हा प्रश्न तुम्ही स्किप करा. म्हणजेच काय तुम्हाला येत असेल प्रश्नपत्रिकेमध्ये जेव्हा उत्तर लिहिता येत असेल तेव्हा लिहा. पण आजच्यासाठी सांगत आहे मी 11 फेब्रुवारी किंवा जेवढा वेळ आहे तुमच्याकडे त्यासाठी सांगत आहे की आज तुम्ही याची प्रिपरेशन करू नका कारण की तुमच्याकडे एवढा वेळ नाही आहे. ओके. त्यानंतर आता उपयोजित मराठी. पहा उपयोजित मराठी मला माहिती आहे 14 मार्क्ससाठी येते. कमी मार्क्स नाही आहेत, खूप जास्त मार्क्स आहेत. हे स्कोरिंगवाले मार्क्स असतात. पण महत्त्वाचं सांगतो उपयोजित मराठीमध्ये आता तुम्ही काय कराल, तुमच्या टेक्स्टबुक जे आहे मराठीमध्ये ते टेक्स्टबुकमधले जे उपयोजित मराठीचे चॅप्टर्स आहेत त्यामधून डायरेक्टली तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारतात. डायरेक्टली प्रश्न विचारतात आहे ना. तर तुम्हाला आता काय करायचं, ज्यांच्याकडे वेळ असेल त्यांना सांगतो की ठीक आहे तुम्ही हे उपयोजित मराठीचे जे तुमचे टेक्स्टबुकमधले पुस्तकामधले मराठीचे जे चॅप्टर्स आहेत ते व्यवस्थित वाचा, समजून घ्या, त्याच्या स्वाध्यायामधले प्रश्न सोडवा वेळ असेल तर. जर नसेल वेळ तर तुम्ही हे करू नका. ठीक आहे. आता समजा वेळ कधी आहे, समजा जे मी 38 मार्काचे सांगितलं प्रिपरेशन करायची ते प्रिपरेशन तुम्ही अगोदर करा. त्यानंतर जे पॅरेग्राफ तुम्हाला सोडवायला सांगितले पॅरेग्राफचे प्रश्न काही सोडवा. त्यानंतर वेळ उरला तुमच्याकडे तर उपयोजित मराठी तुम्ही करा. किंवा तुमचं हे प्रिपरेशन अगोदरच झाली असेल 38 मार्काची तर तुम्ही काय करा की उपयोजित मराठीचं नंतर आता सोडवा तुम्ही. तर असं तुम्हाला करायचं आहे म्हणजे एकूण तुमची सगळ्या पेपरची एकूण तयारी तुमची होऊन जाते. ठीक आहे. ओके. आता लास्टला सांगतो एक छोटं गोष्ट ते म्हणजेच की हे व्याकरणाचे प्रश्न. हे जे व्याकरणाचे प्रश्न आहेत ना मला माहिती आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार आणि वाक्प्रचार. 5 प्रश्न येतात 10 मार्क्ससाठी एकदम फिक्स असतात. बट पहा तुमच्याकडे एवढा वेळ नाही आहे की तुम्ही व्याकरणाला एवढा वेळ द्याल, समजून घ्याल आणि त्यानंतर उत्तर लिहाल. ज्यांचा इथं अभ्यास झालेला आहे व्याकरणाचा त्यांनी काय करायचं माहिती आहे का, त्यांनी याची रिव्हिजन करायची. पुन्हा काय करायचं, वाक्यरूपांतर म्हणजेच काय तुमच्या पुस्तकामध्ये स्वतः दिलेलं आहे किंवा तुमच्याकडे गाईड असेल, नवनीत असेल त्यामधून अभ्यास करा. वाक्यरूपांतर काय असते थोडी रिव्हिजन करा आणि त्याची प्रॅक्टिस करा 3-3, 4-4 एक्झाम्पलची त्या सगळ्या प्रकारांची. वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार आणि वाक्प्रचार त्याचे सुद्धा सब प्रकार पडतात मला माहिती आहे. जसं समास आहे, समास म्हणजे द्विगु समास आहे ना, अशा टाईपचे तुम्हाला इथं प्रकार पडतात. तर त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके. तर हे तुम्हाला करायचं आहे ज्यांच्याकडे वेळ आहे. बट ज्यांच्याकडे वेळ नाही अजिबात त्यांनी हे करू नका. व्याकरणावरती तुमचा टाईम वेस्ट करू नका. जे मी तुम्हाला सांगितलं 38 मार्काचे जे इझिली करू शकता, त्याची पासिंगसुद्धा तुमची निघेल आणि चांगले मार्क्ससुद्धा तुम्ही मिळवू शकता, ते तुम्ही करा. ठीक आहे. तर मी टोटली सांगितलेलं आहे आज तुम्हाला की टोटल 80 मार्काचं तुम्ही कसं प्रिपेअर करू शकता, कोणाला कसं प्रिपेअर करावं लागतं, ज्यांचा अभ्यास झाला आहे, ज्यांचा नाही अभ्यास झाला, सगळ्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही काय करायला पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं आपलं आजच्या दिवसाचं. आता सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट मी सांगतो ते म्हणजेच की उद्याला म्हणजे जेव्हा तुमचा पेपर असेल 12 फेब्रुवारीला 3 तासाचा पेपर आहे तुमचा. ओके. म्हणजे आपण आता सेकंड पॉईंट पाहतो फायनलवाला की 3 तासाचा पेपरमध्ये 80 मार्काचा कंप्लीट पेपर तुम्ही कसा सोडवू शकता. पहा मी जे तुम्हाला स्ट्रॅटजी शेअर करणार आहे ते सगळ्यात बेस्ट असणार आहे. हे मी इथं गॅरंटीड लिहून देऊ शकतो. याच्यामध्ये काहीच डाऊट नाही आहे. जी स्ट्रॅटजी सांगणार आहे 3 तासामध्ये 80 मार्काचा पेपर तुम्ही 100% लिहू शकता. ओके. पहा सांगतो. तर पहा जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाणार तुमच्याकडे ॲन्सर शीट येते. ॲन्सर शीट जेव्हा येते ॲन्सर शीट आल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, सगळ्यात पहिले आता पहा इंग्लिशच्या वेळेस मी सुद्धा स्ट्रॅटजी शेअर केली होती मागच्या व्हिडिओजमध्ये इंग्लिशच्या पेपरच्यासाठी की 80 मार्काचा पेपर 3 तासामध्ये तुम्ही कसा सोडवू शकता. ज्यांनी फॉलो केली 100% त्याचे मेसेज मला इंस्टाग्रामवरती आले, माझ्या पेजवरती मला DM आले की दादा तू जसं सांगितलं आम्ही तसंच केलं, आमचा पेपर चांगला गेला. आणि ज्यांनी नाही फॉलो केलं त्यांचा पेपर सुटला. काही 20-20 मार्क त्यांचे 25 मार्काचं सुद्धा लिहायचं राहिलं त्यांनी स्वतः मला सांगितलं आहे ना. मराठीसाठी सांगतो अशी चूक करू नका. मी जे सांगत आहे ते फॉलो करा. तुमचं 100% इथं पेपर चांगला कम्प्लिटली जाणार आहे. पहा सांगतो. तुम्ही काय करायचं माहिती आहे का, जेव्हा ॲन्सर शीट तुमच्याकडे येते ॲन्सर शीट आल्यानंतर सगळ्यात पहिले उत्तरं लिहायला सुरुवात करायची. तो म्हणजे की विभाग क्रमांक 5 व्याकरण व लेखन. का सुरुवात करायची पहा. सगळ्यात पहिले हे जे 5 प्रश्न आहेत प्रश्न तुम्हाला लिहावा लागत असते. यामध्ये 5 व्याकरणाचे प्रश्न असतात. हे जे 5 व्याकरणाचे प्रश्न असतात प्रत्येकाला 2-2 मार्क. तर
वाक्य रूपांतर आहे समजा, तर वाक्य रूपांतरामध्ये 2 प्रश्न असतात. एक असते य आणि एक असते र. असंच सेम तुम्हाला समासमध्ये य आणि र, प्रयोग, अलंकार आणि वाक्प्रचारामध्ये य आणि र. म्हणजे असे एका प्रश्नामध्ये 2-2 प्रश्न दिलेले असतात. म्हणजे एका मार्कसाठी असे 2-2 मार्क्ससाठी असे टोटल 10 मार्क्ससाठी प्रश्न असतात. आता हे फिक्स आहेत, एकदम फिक्स आहेत. तुम्हाला जसं सांगितलं मी, तर तुम्हाला काय करायचं आहे, या प्रश्नांपासून तुम्हाला उत्तरं लिहिण्याची सुरुवात करायची आहे. सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांचा डाऊट हाच आहे, की दादा आम्ही 5 नंबरच्या विभागापासून सुरुवात करताय डायरेक्ट पेपर लिहायला, ॲन्सर लिहायला शेवटच्या विभागापासून. मग आमचे मार्क्स इथं कट होतील का? तर सांगतो मी तुम्हाला, तुमचे मार्क्स कट नाही होणार. ठीक आहे, नाही होणार. का नाही होणार? पहा, असा कोणता नियम नाही आहे बोर्डाचा, की तुम्ही कोणत्या विभागापासून सुरुवात करा उत्तर लिहायला, असा नियम नाही आहे, मला माहिती आहे. आणि पहा, त्यानंतर तुम्ही जेव्हा व्यवस्थित विभाग क्रमांक 5 वरती असं लिहाल हेडिंग, त्यानंतर तुम्ही खाली लिहाल प्रश्न क्रमांक विभाग क्रमांक 5 मधला प्रश्न क्रमांक लिहाल, व्याकरण घटक व वाक्प्रचार असे छोटं हेडिंग टाकाल. त्यानंतर त्यामधला मधला एक प्रश्न लिहाल वाक्य रूपांतर, आणि त्याचे उत्तर लिहाल डायरेक्ट यचं उत्तर काय, रचं उत्तर काय. आणि हे ऑप्शनवाले प्रश्न असतात तुम्हाला, आणि इझिली याच्यामध्ये जास्त टाईम जात नाही तुमचा. तुम्ही जर अभ्यास केला असेल तर तुम्ही हे एकदम पटकन सोडवू शकता चांगल्या पद्धतीनं, है ना. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला करायचं आहे, याच्यापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. ओके. आणि त्यानंतर यामध्ये दुसरा प्रश्न येते, तो म्हणजेच की निबंध लेखन हा प्रश्न. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं वैचारिक निबंध लिहा 10 मार्क्ससाठी. हा तर तुम्ही खूप इझिली लिहू शकता ना. 200 ते 250 शब्दात तुम्हाला इथं लिहावं लागते 10 मार्क्ससाठी, है ना. तर छोटे पॅराग्राफ तुम्ही इथं लिहायचे, 4 ते 5 लाईनवाले, 4 ते 5 लाईनवाले असे तुम्ही छोटे पॅराग्राफ लिहायचे 10 मार्क्ससाठी. ओके. तर आता पहा, जेव्हा तुम्ही उत्तर लिहायला सुरुवात करता विभाग क्रमांक 5 पासून, सगळ्यात पहिली गोष्ट एक होते तुमच्यासाठी, हा 20 मार्काचा विभाग आहे. एकच प्रश्न निबंध लेखन 10 मार्क्ससाठी आहे. एकाच टॉपिकवरती निबंध लिहायचा 10 मार्क्ससाठी. त्यानंतर व्याकरण आहे 5 प्रश्न फक्त 10 मार्क्ससाठी, हे सुद्धा ऑप्शनवाले. मी सांगतो, हे 20 मार्काचा विभाग तुम्ही व्याकरण व लेखन, तुम्ही कमीत कमी सांगतो तुम्हाला वेळ लागणार तो म्हणजेच की 35 मिनिटं. ॲव्हरेज सांगत आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी 35 मिनिटं तुम्हाला लागतील. आपण पकडूया 35 ते 40 मिनिटं लागतील समजा. ठीक आहे, 35 ते 40 मिनिटं लागले हा विभाग सोडवायला. विचार करा, 35 ते 40 मिनिटात 20 मार्काचा पेपर तुम्ही सोडू राहिले. 20 मार्क म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा 25% पेपर तुम्ही सोडू राहिले. विद्यार्थी मित्रांनो, 25% पेपर तुमचा 35 ते 40 मिनिटात कंप्लीट होऊ राहिला. म्हणजेच काय होणार माहिती आहे का, जर 20 मार्काचा पेपर तुम्ही 35 ते 40 मिनिटात सोडू राहिले, विचार करा तुमचा कॉन्फिडन्स किती वाढणार. जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढणार तेव्हा तुमची लिहिण्याची जी स्पीड आहे ना, ती लिहिण्याची स्पीड वाढणार. लिहिण्याची जेव्हा स्पीड वाढणार तेव्हा ॲटोमॅटिकली पुढचे विभाग तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहू शकता. ओके. तर जेव्हा तुम्ही व्याकरण व लेखन आता पहिल्यांदा लिहिता, त्यानंतर तुम्ही सुरुवात करायची, तो म्हणजेच की पहिला विभाग गद्य. ठीक आहे, गद्य विभागाला तुम्ही इथं सुरुवात करायची. आता पहिलेच सांगून देतो मी तुम्हाला, की मी तुम्हाला सगळ्यात पहिले उत्तरपत्रिकेमध्ये म्हणजे ॲन्सर शीटमध्ये तुम्हाला मी का नाही सांगितलं, की विभाग क्रमांक 1 पासून तुम्ही लिहा, गद्य मधून लिहा तुम्ही. पहा, हा तर इझी आहे ना. तुम्ही म्हणाल दादा पॅराग्राफ वाचायचा आणि लिहायचं, पण मी तुम्हाला सांगतो एवढं सोपी नाही आहे. जेव्हा तुम्ही मराठीचा पॅराग्राफ वाचाल, मला माहिती आहे समजून घ्याल वगैरे सगळं, पण माहिती आहे का, जेव्हा हे आकलनकृती हे जे राहते ना, याच्यामध्ये तुम्हाला असे वेब डायग्राम राहतात. अशा वेब डायग्राम राहतात तुम्हाला, याच्यामध्ये तुमचा काय होते माहिती आहे का, टाईम कन्झ्युम होते. एक तर तुम्हाला पॅराग्राफ वाचावा लागतो, समजून घ्यावं लागतं, प्रश्न वाचावे लागतात, त्यानंतर याच्यामधून शोधून उत्तरे लागतात. याच्यामध्ये तुमचा जास्तीत जास्त टाईम कन्झ्युम होते. जास्त टाईम कन्झ्युम झाला, किती मार्क्ससाठी आहे, 20 मार्क्ससाठी हा विभाग आहे. याच्यामध्ये माहिती आहे का, हा एक उतारा आहे, हा दुसरा उतारा आहे आणि हा तिसरा उतारा आहे. 20 मार्क्ससाठी 3 उतारे तुम्हाला दिलेले आहेत. तुमचा टाईम कन्झ्युम झाला म्हणजेच तुम्हाला जास्त टाईम लागला. समजा आता इंग्लिशमध्ये झालं ना, तुम्हाला स्वतःला माहिती आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये कसं झालं आहे, उत्तर शोधून लिहायला तुम्हाला टाईम लागला, मला माहिती आहे. ठीक आहे, मी मान्य करतो की मराठीमध्ये कमी टाईम लागेल इंग्लिशपेक्षा, कारण की मराठी तुम्हाला समजते, वाचता येते, लिहिता येते. बट तरीही तुम्ही समजून घ्या, याच्यामध्ये टाईम कन्झ्युम तुमचा होणार आहे. ठीक आहे, तर टाईम कन्झ्युम झाला म्हणजे तुमचं काय होणार, कॉन्फिडन्स एकदम तुमचा लो होणार. जेव्हा कॉन्फिडन्स लो होते, तुमच्याकडे एक प्रेशर वाटते तुम्हाला, अरे बाबा आपला वेळ चालला इथं, आता आपला जास्त विभाग सोडवणं झाला नाही. तुम्हाला असं वाटते की आता पुढचे विभाग तर बापरे खूप जास्त विभाग आपले राहिलेले आहेत. टोटल 5 विभाग आहेत, पुढचे 4 विभाग आपले राहिले सोडवणे. त्यामुळे तुमच्याकडे जी प्रेशर येते, त्यामुळे तुमच्या इथं स्पीडसुद्धा लिहिण्याची कमी होते. जेव्हा स्पीड कमी लिहिण्याची होते, त्या ॲटोमॅटिकली तुमचा पूर्ण पेपर इथं लिहिणं होत नाही. हे मी ॲक्च्युअल तुम्हाला एक्सपिरियन्स सांगत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा, आहे ना.
त्यामुळे तुम्ही सुरुवात करायची 5व्या विभागापासून, त्यानंतर लिहायचा गद्य. जेव्हा तुम्ही सुरुवात 5व्या विभागापासून करता, तर तुमच्याकडे कॉन्फिडन्स घेऊन तुम्ही येता उत्तरपत्रिकेमध्ये लिहिताना, जेव्हा 35 ते 40 मिनिटांमध्ये तुम्ही ते लिहिता, आहे ना. तर त्यानंतर कॉन्फिडन्स जेव्हा तुमच्याकडे येते, तर गद्य विभागसुद्धा तुम्ही एकदम फास्टमध्ये आणि ॲक्युरेट तुम्ही सोडवू शकता. ओके. कारण की जेव्हा तुम्ही गद्य विभाग पहिल्यांदा लिहाल समजा, तर काय होते माहीत आहे का, तुमच्याकडे काय होतं, मिस्टेक तुम्ही कराल, चुकीचं तुम्ही कराल. ठीक आहे ना. म्हणजे कसं चूक कराल, जेव्हा प्रश्न वाचाल डायरेक्टली उत्तर शोधायला तुम्ही जाता आणि त्यामुळे काय होते, की तुमच्याकडे मिस्टेक होते. तसं तर करूच नका. मी सिंपल सांगतो, पॅराग्राफ वाचायचा व्यवस्थित आणि त्यामधून वाचून समजून घेऊन 5 ते 6 मिनिटं तुम्ही द्या पॅराग्राफ वाचायला, ओके, व्यवस्थित, आणि त्यानंतर तुम्ही उत्तर लिहाल. तुम्ही चूक करणार नाही, आहे ना. पण जेव्हा तुम्ही 5वा विभाग पहिले लिहाल आणि त्यानंतर इथं पॅराग्राफ वाचाल आणि उत्तरं शोधून लिहाल, तुमचा कॉन्फिडन्स एकदम हाय लेव्हलला असेल आणि एकदम ॲक्युरेट तुम्ही प्रश्न इथं सोडवाल, उत्तरं तुम्ही लिहाल. तर असं तुम्हाला करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर तुम्हाला 2 नंबरला हा गद्य विभाग लिहायचा. त्यानंतर 3 नंबरला पद्य, तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, सोपी आहे गद्यापेक्षा. दोन्ही पण सोपी आहेत, बट पद्यसुद्धा इथं सोपी आहे. पद्य लिहायचा. त्यानंतर तुम्ही इथं साहित्य प्रकार कथा विभाग लिहायचा आणि त्यानंतर हा 4 नंबरचा उपयोजित मराठीचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. तर असं विद्यार्थी मित्रांनो, 80 मार्काचा पेपर तुम्हाला 3 तासामध्ये कंप्लीट करायचा आहे आणि तुम्ही करू शकता. ठीक आहे. हे तुम्हाला करायचं आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. आज तुमच्याकडे जेवढा वेळ आहे त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला आता सध्या जे सांगितलेलं आहे ना, की सुरुवात करा उत्तरपत्रिकेमध्ये लिहिण्याची व्याकरण व लेखन या विभागापासून. तर आज तुमच्याकडे जेवढा वेळ आहे ना, गॅरंटीड सांगतो, 3 तासाचा घरी टायमर लावा. 3 तास. आणि 3 तासामध्ये तुमचा एक पेपर घ्या बोर्डाचा, जो की तुम्ही कधीच सोडवलेला नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्या ॲपमध्ये आहे नॉलेज किडा. ॲपची लिंक तुम्हाला कुठं मिळणार माहीत आहे का? माझ्या इंस्टाग्राम पेजच्या स्टोरीमध्ये. इंस्टाग्राम पेजचं नाव काय माहीत आहे का? कृष्णा दातकर. जे माझं नाव आहे ना, कृष्णा, माझं नाव आहे कृष्णा आणि दातकर माझं सरनेम. ठीक आहे. तर कृष्णा दातकर हे तुम्ही सर्च करा, DATKAR. ठीक आहे ना. हे तुम्ही इंस्टाग्रामला सर्च करा. 75,000 प्लस सगळे 10वी 12वीचेच आपले फॉलोअर इथं आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये स्टोरीमध्ये तुम्हाला इंस्टाग्राम पेजची ॲपची लिंक मिळणार. ॲपमधून तुम्ही पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करा. ठीक आहे. फ्री मटेरियल ऑप्शन आहे ॲपमध्ये, फ्री मटेरियल. त्याच्यामध्ये फ्रीमध्ये क्वेश्चन पेपर सगळ्या सब्जेक्टचे दिलेले आहेत तुम्हाला. तर मराठीचं तुम्ही डाउनलोड करा PDF. सगळ्या 5 वर्षाचे तुम्हाला मागच्या 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर एकदम फ्रीमध्ये दिले आहेत त्यामध्ये. ठीक आहे. तर मराठीची तुम्ही PDF त्यामधून फ्रीमध्ये डाउनलोड करायची. त्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, आज तुमच्याकडे जेव्हा वेळ आहे ना, 3 तासाचा टायमर लावायचा. 3 तासाचा टायमर लावल्यानंतर सुरुवात करायची उत्तरपत्रिकेची लिहिण्याची व्याकरण व लेखन विभागापासून. त्यानंतर पहिला विभाग, दुसरा, तिसरा आणि चौथा. असं तुम्ही माझ्या स्ट्रॅटेजीनुसार पेपर एक सोडवून पहा. असं म्हणत नाही की कंपल्सरी तुम्ही बोर्डाला सोडवा. अगोदर तुम्ही सोडून पहा, टेस्ट करा, मी जे सांगत आहे बरोबर बोलत आहे का, खरोखर ते आहे का, तसं होऊ शकते का. कारण की एक तुम्ही मॉक टेस्टसारखं ते देऊन पहा, खरोखर मनापासून सोडवा तुम्ही 3 तासामध्ये पूर्ण कंप्लीट पेपर. ओके. त्यामध्ये कोणतीच गोष्ट करू नका, कंप्लीटली 3 तास तुम्ही हे प्रॅक्टिस करा. त्याचा फायदा उद्याला तुम्हाला 100% होणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही करा आज सगळे विद्यार्थी. तर विद्यार्थी मित्रांनो, असं तुम्हाला आज करायचं आहे. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहता म्हणजे गॅरंटीड 100% विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळं काही चांगलं वाटत आहे मी जे सांगत आहे. आणि खरोखर जेवढं चांगलं वाटत आहे ना, फक्त ऐकू नका. खरोखर रिॲलिटीमध्ये तुम्ही हे फॉलो करा आणि पहा, तुमचा मराठीचा पेपर एकदम बेस्ट जाणार आहे माझ्या गॅरंटीवरती. आतापर्यंत व्हिडिओ पाहता म्हणजे 100% तुम्हाला समजलं असेल. अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा. इंस्टाग्राम पेज आहे माझं कृष्णा दातकर, त्याच्यावरती सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट मराठीचे व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहेत. बाकीचे सब्जेक्टचे सुद्धा व्हिडिओ येणार आहेत इंस्टाग्राम पेजवरती माझ्या. ओके. कृष्णा दातकर. ओके. त्यानंतर हे तुम्ही करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ तुम्ही सगळ्याकडे काय करा, शेअर करा आणि तुमचा मराठीचा पेपर एकदम बेस्ट जाणार आहे. मी जसं सांगितलं तसं 100% तुम्ही इथं फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.